नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी मित्रांनो 21 जानेवारी 21 जानेवारी महत्वाचे 20 प्रश्न पाहतो दररोज सकाळी 6:30 वाजता. मित्रांनो, आपण आपला पूर्णपणे करंट अफेअर पाहत असतो. ठीक आहे, ओके. 21 जानेवारी आपण बघूया, आपण चालू करूया. टिंबटिंब प्रोफेसर टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली बोस इन्स्टिट्यूटच्या संशोधक पथकाने अल्झायमर रोगावरील उपचारांच्या दिशेने महत्वपूर्ण प्रगती साधली आहे. तो कोणत्या प्रोफेसर आहे तर आर्नी बर्न भनुया या प्रोफेसरच्या अध्यक्षतेखाली बोस इन्स्टिट्यूटच्या संशोधकाने पथकाने अल्झायमर रोगावरील उपचाराच्या दिशेने महत्वपूर्ण प्रगती साधली आहे. पाहूया काय आहे. अल्झायमर रोग हा न्यूरो डिजेनेरेटिव्ह डिसऑर्डर आहे, जी मुख्यतः मेंदूतील अमायलोइड प्रोटीनच्या असामान्य संचयामुळे उद्भवते. या प्रथिनावर केंद्रित नाविन्यपूर्ण पद्धती शोधून काढत संशोधकांनी या प्रोटीनच्या संकलनाला रोखण्यासाठी आणि त्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण उपाय सादर केले आहेत. या संशोधनामुळे अल्झायमर रोगाच्या निदान आणि उपचारासाठी नवीन दृष्टिकोन साकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी अधिक प्रभावी औषध निर्मिती आणि उपचार पद्धती विकसित करण्याची आशा आहे. मित्रांनो, पॉइंट खूप महत्वाचा आहे. बोस इन्स्टिट्यूटच्या पथकाने केलंय अल्झायमर रोगावरील उपचार. त्याचे प्रमुख कोण होते? अनिबर्न भुनिया, लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा प्रश्न, बेनामी व्यवहार प्रतिबंध सुधारणा कायदा केव्हा झाला आहे? आता हा पॉइंट घ्यायचा मूळ कारण काय लक्षात ठेवा. हा कायदा जर आपण पाहायला गेला 2016चा कायदा आहे. ठीक आहे, 2016चा हा कायदा लक्षात ठेवा. तर काय आहे, मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पाचे विशेषतः पंच व्याघ्र प्रकल्प जे आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प जे कुठे एमपी मध्ये आहे. ठीक आहे, अलीकडच्या काळात बेनामी व्यवहारामध्ये वाढ झाली आहे. म्हणजे काय, हे क्षेत्र जैवविविधता आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, परंतु इथे बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या घटना समोर आल्या आहेत. आयकर विभागाच्या बेनामी प्रतिबंध युनिटने बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित अनेक मालमत्तांची ओळख सुद्धा पटली आहे. या कार्यामुळे केवळ जैवविविधतेला धोका निर्माण होत नाही, तर व्याघ्र संवर्धन क्षेत्रामध्ये पर्यावरण तोल बिघडण्याचा धोका देखील संभवतो. म्हणून ह्या पॉइंटसाठी हा बेनामी व्यवहार प्रतिबंध सुधारणा कायदा 2016चा आहे. म्हणजे जे बेनामी काम चालतं मध्यवर्ती पेंच व्याघ्र प्रकल्प, त्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे. एखादा प्रश्न या कायद्यावर येऊ शकतो. ठीक आहे. तिसरा प्रश्न, भारतीय वाणिज्य मंत्रालयाने आगामी अर्थसंकल्पात टिंबटिंबचा विस्तार करण्याचा सल्ला दिला आहे. तर लक्षात ठेवा, IES चा सल्ला दिलाय. तर काय आपण पाहूया. व्याज समानीकरण योजना, इंटरेस्ट इक्विलायझेशन स्कीम आहे. या योजनेचा उद्देश जागतिक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निर्यातदारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून निर्यात वाढवणे. म्हणजे जे निर्यातदार आहेत ना, जे बिझनेसमॅन आहेत आपल्या देशाचे, ते जास्तीत जास्त कर्ज पुरवा, जेणेकरून ते जास्तीत जास्त मोठा व्यवहार करतील आणि निर्यात आपली वाढेल. मग त्यात कोण कोण येतं बघा. लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योग तसेच इतर पात्र निर्यातदारांना कमी दराने कर्ज उपलब्ध करून देते. ही योजना कधी सुरू झाली मित्रांनो? 1 एप्रिल 2015ला सुरू झाली. RBI सार्वजनिक आणि खासगी बँकेद्वारे योजनेचे व्यवस्थापन करते. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आणि RBI संयुक्तपणे योजनाच्या अंमलबजावणी आणि परिणामकारकतेवर लक्ष ठेवतात. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, कोण करतं की RBI करते आणि DGFT करते. ह्या दोघं मिळून करतात. हे सुरुवात 1 एप्रिल 2015ला झाली मित्रांनो. आणि RBI सार्वजनिक आणि खासगी बँकेद्वारे कर्ज देते आणि कमी दराने देते. कोणा देते? लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योग तसे पात्र निर्यातदारांना देते. म्हणून IES चा यंदाच्या वाणिज्य मंत्रालयाने आगामी अर्थसंकल्पात विस्तार करण्याचा सल्ला दिला आहे. ऑब्विसली आपला काय वाढू शकतो मित्रांनो? निर्यात वाढू शकते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 18 जानेवारी 25 रोजी टिंबटिंब सोमित्वा सर्वे ऑफ विलेज अँड मॅपिंग विथ इम्प्रोव्हाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज या योजने अंतर्गत प्रॉपर्टी कार्डच्या वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलं आहे? तर आपले नरेंद्रजी मोदी यांनी भूषवलं आहे. मग ही योजना काय आपण पाहूया. एक प्रमुख उपक्रम असून ग्रामीण भागातील जमीन मालकी हक्काचे डिजिटायझेशन म्हणजे पूर्णपणे डिजिटलायझेशन करते आणि गावातील नागरिकांना मालमत्तेच्या हक्काचे डिजिटल प्रमाणपत्र मिळवून देणे हाच त्याच्या मागील उद्देश आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील जमीन मालकीविषयी वाद कमी होण्यास, वित्तीय समावेशनाला चालना देण्यास आणि जमीन मालकांना कर्ज आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या मालमत्तेचे
अधिकृत उपयोग करण्यास मदत करते. डिजिटल प्रॉपर्टी कार्ड वितरणामुळे पारदर्शकता आणि वाढेल आणि गावातील विकासाला गती मिळेल. ठीक आहे, म्हणून अध्यक्षता भूषवलेलं नाव काय? स्वमित्वा. लक्षात ठेवा. 18 जानेवारी 2025 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांनी केले आणि पूर्णपणे गावाला वाटण्याचं काम सुरू केलं. ठीक आहे. 5वा प्रश्न आहे, वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंड म्हणजे WMF ने अलीकडील हैदराबाद मधील कोणती नदी व तिच्या ऐतिहासिक वारसा इमारतीचा समावेश जागतिक स्मारक पाहणी यादी वर्ल्ड मुमेंट्स, ठीक आहे, माउंटन्स वॉच मध्ये केला आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे मुसी नदीचा समावेश केला आहे. आता या मुसी नदीत समावेश केल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला लक्षात ठेवा. हैदराबाद मध्ये काही जुने इमारती आहेत किंवा तिथे हायकोर्ट्स आहेत, त्या सगळ्यांना प्रॉब्लेम झालाय, म्हणून हा चर्चेत असणारा प्रश्न आहे. ठीक आहे, तर ही मान्यता नदीकाठी असलेल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या संरचनांचे संरक्षण करण्यासाठी तातडीच्या प्रयत्नांची गरज अधोरेखित करते. तर काय आहे? मुसी नदीच्या परिसरातील अनेक ऐतिहासिक इमारती संरचना जसे की उस्मानिया हॉस्पिटल असेल, हायकोर्ट असेल, जुने पूल असतील, इतर वारसा स्थळे असतील, शहरीकरण असेल, पर्यावरण हानी असेल, आणि संवर्धनाच्या कमतरतेमुळे धोक्यात आली आहे. उद्दिष्ट काय? मुसी नदीचा सांस्कृतिक वारसा जतन करणे, पर्यावरणीय व शहरी आव्हानांना सामना करून नदीच्या परिसंस्थेचे पुनर्जीवन करणे, पर्यटनाला चालना देत स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे. ठीक आहे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. चला 6वा प्रश्न पाहतोय. इस्रोने कोणत्या प्रकारच्या कडधान्याचे बी अवकाशात, ठीक आहे ना, म्हणजे केले? लक्षात ठेवायची गोष्ट आहे. तर काय आहे? जर्मिनेट केले. लक्षात ठेवा, असा प्रश्न आहे. तर ब्लॅक आईड पी याचं केलेलं आहे. इस्रोने अवकाशात कडधान्याचे बी जर्मिनेट केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ब्लॅक आईड पी या प्रकारच्या कडधान्याच्या बिया अवकाशात जर्मिनेट करण्याचा प्रयोग यशस्वी केला. याचं उद्दिष्ट काय? दीर्घकालीन मानव अंतराळ मोहिमेसाठी स्वयंपूर्ण अन्नपुरवठा निर्माण करणे. म्हणजे जो दीर्घकालीन मानव राहतो त्यासाठी काय? अन्नपुरवठा करण्याचं काम करणे. म्हणून लक्षात ठेव, ब्लॅक आईड पी हे म्हणजे काय केलं? जर्मिनेट केलेलं आहे अवकाशामध्ये. कोण? आपल्या इस्रोने. महत्व काय? अवकाशात शेतीची शक्यता तपासणे, भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी अन्न उत्पादनाची प्रक्रिया विकसित करणे. हा प्रयोग इस्रोच्या स्पेस बायोलॉजी प्रोग्रामचा एक भाग आहे. कुठल्या? स्पेस बायोलॉजीचा प्रोग्रामचा एक काय भाग आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न, आरबीआयने VRR लिलाव कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे? बघा, खूप चांगला पॉईंट आहे मित्रांनो हा. आपल्याला हा सुद्धा पॉईंट माहित असणं आवश्यक आहे की आरबीआयने केलेला हा एक छोटासा मुवमेंट आहे, ते आपल्याला सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. तो उत्तर काय मित्रांनो? तरलता व्यवस्थापनासाठी आरबीआयने VRR लिलाव कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे? तरलता व्यवस्थापनासाठी. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया थोडंसं याच्याबद्दल. आरबीआयने दैनिक व्हेरिएबल रेपो रेट म्हणजे VRR लिलावाची सुरुवात केली. आरबीआयने बँकिंग प्रणालीतील तरलता म्हणजे लिक्विडिटी म्हणतो त्याला आपण, व्यवस्थापनासाठी व्हेरिएबल रेपो रेट लिलाव सुरू केला. महत्व काय मित्रांनो? यात बँकिंग प्रणालीतील पैसे अपुरे पडू नयेत म्हणून निर्णय घेण्यात आला. मित्रांनो, लिक्विडिटीचे काम काय केलंय की बँकिंग प्रणालीतील पैसे पुरेसे पडू नयेत. ठीक आहे, सध्याचा तरलता तुटवडा 2 लाख कोटीच्या आसपास आहे. VRR लिलाव कसे कार्य करतात? आरबीआय अल्पकालीन रोख बाजारात बँकांना कर्ज देते, त्यामुळे आर्थिक स्थिरता राखली जाते. काय मित्रांनो? अल्पकालीन रोख बाजारात बँकेला कर्ज देते. ठीक आहे, त्याला आम्ही काय म्हणतो? VRR म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तरलता थांबवण्यासाठी व्यवस्थापनासाठी आरबीआय व्हेरिएबल रेपो रेट म्हणजे VRR लिलावाची सुरुवात करत आहे. 8वा प्रश्न, बीसीसीआयच्या लोकपालपदी कोणत्या न्यायाधीशाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे अरुण मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा बीसीसीआयचे लोकपाल म्हणून नियुक्त. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी नैतिक पद्धती सुनिश्चित करण्यासाठी आणि विवादांचे निराकरण करण्यासाठी बीसीसीआय लोकपाल आणि आचार अधिकारी यांची नियुक्ती केली. जय शाह यांच्या जागी देवीजीत सोकिया बीसीसीआयच्या सचिवपदी निवड आणि कोषाध्यक्षपदी प्रभोज्योत सिंग भाटिया झाले आहेत. मिश्रा यांच्या व्यापक कायदेशीर कारकिर्दीत राजस्थान आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून भूमिकांचा त्यांचा समावेश आहे. आता न्यायमूर्ती अरुण शर्मा बीसीसीआयचे लोकपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. 9वा प्रश्न, इन्सा फेलोशिप 25 पुरस्कृत भारत बायोटेक संस्थापक टिंब यांना 25 साठी इन्सा फेलोशिप मिळाली. ते कोण आहे? ते डॉक्टर कृष्णा एल्ला यांना हे मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, ते भारत बायोटेकचे संस्थापक आहे. कृष्णा एल्ला यांना इन्सा फेलोशिप 25 पुरस्कृत भारतीय बायोटेकचे संस्थापक
डॉक्टर कृष्णा यांना 2025 साठी फेलोशिप मिळाली आहे. त्यांना कोवॅक्सिनसह लस विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. इस्रोचे एस सोमनाथ सारख्या दिग्गजांना सामील होऊन 1 जानेवारी 2025 पासून फेलोशिप सुरू झाली. भारत बायोटेकच्या यशामध्ये 18 लसी जागतिक स्तरावर वितरित 9 अब्ज डोस आणि इंट्रान्सल लस इन ओका यांचा समावेश आहे. ठीक आहे, ओके. 10वा प्रश्न, जिजामाता सन्मान सोहळा नुकतेच कुठे आयोजित करण्यात आला? तो उत्तर आहे भोपाळमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 11वा प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाच्या संघाने पहिला खो खो विश्वचषक जिंकलाय? तर भारताने जिंकलाय. मित्रांनो, भारताने बघा मेल म्हणजे पुरुषांचा आणि फिमेल महिलांचा दोन्ही भारताने जिंकलाय आणि दोघांनी पण नेपाळचा पराभव केलेला आहे, हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. स्वच्छता सर्वेक्षण 2025 सुरुवात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जगातील सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता सर्वेक्षणाच्या कितव्या आवृत्तीचे उद्घाटन केले? तर 9व्या आवृत्तीचे उद्घाटन केलेले आहे. 13वा प्रश्न, ईशान्येकडील राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी नियम कडक. भारत सरकारने कोणत्या देशाच्या सीमा लागून असलेल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठीचे नियम कडक केले आहे? तर म्यानमारच्या लागून असलेल्या देशांसाठी केलेलं आहे. ठीक आहे, हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. 14वा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे अधिकार कोणाला देण्यात आले आहेत? तर मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहेत. पुढे, कतार आणि अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या 2 देशादरम्यानच्या युद्ध बंदीची घोषणा केली आहे? हमास आणि इस्रायल. पुढं, नुकत्याच NDRFच्या स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 17 जानेवारी. लक्षात ठेवा, NDRFची स्थापना कधी झाली? 2006 मध्ये झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं, कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप सक्षम करण्यासाठी शी कोहोर्ट 3.0 उपक्रम सुरू केला आहे? तर लक्षात ठेवा, पंजाब राज्याने केलेला आहे. ठीक आहे. 19वा प्रश्न, कालचा प्रश्न होता मित्रांनो, की स्वच्छ सर्वेसाठी टूलकिट लॉन्च केले. स्वच्छ सर्वेसाठी सुपर लीग सादर केली, तर 9वी सादर केली आहे. ठीक आहे. 20वा प्रश्न, आजचा प्रश्न आपल्याला, नुकतीच रोबोटिक प्रणाली वापरून जगातील पहिली कार्डियाक टेलिसर्जरी कुठे करण्यात आली आहे? ऑप्शन 4 आहेत, इंडिया, जपान, अमेरिका, इंग्लंड. आपल्याला उत्तर सांगायचं आहे की याचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्र, सर्वचे सर्व प्रश्न आपण घेण्याचं काम केलंय, जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे. मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या आपण याच टाइमला याच भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.